कोकण. कोकण म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी भरभरून लुटलेलं हिरवं स्वप्न. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, पावलांना गुदगुल्या करणारी मऊसूत वाळू, नारळ पोकळीच्या बागा, हापूस आंबे, फणस, उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि पावसाळ्यातील घाट रस्त्यातून जाताना दिसणारे कोकण म्हणजे हिरवाईचे एक सुंदर स्वप्नच जग. याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. इथे कोकण परिसराचा गेल्या 500 वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आणि कोकणी जीवनशैलीची माहिती इथे दिसणाऱ्या लाकडी मानवी पुतळ्यांमधून साकारला आहे. या संग्रहालयात कोकणच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाची आकर्षक झलक आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी प्रत्येक गावात बलुतेदारी पद्धत ही प्रचलित होती. प्रत्येक गावात दैनंदिन जीवनातील देवाणघेवाण करण्यासाठी जे व्यवहार होत असत ते पैशांनी न होता वस्तुविनिमयाद्वारे होत असत आणि म्हणूनच त्या काळी ही वस्तुविनिमय पद्धत वापरण्यासाठी 12 बलुतेदार हे ठरविले गेले होते. हीच 12 बलुतेदार पद्धती व याचे सविस्तर वर्णन या प्राचीन कोकण संग्रहालयात आपल्याला पाहायला मिळते. भगवान परशुरामांनी अनेक वर्षांपूर्वी ही संपूर्ण पृथ्वी जिंकली आणि विप्राला दान केली. त्यानंतर समुद्राशी युद्ध करून समुद्राला काही अंतर मागे ढकलून या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणूनच या कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते. हे संपूर्ण कोकण दऱ्याखोऱ्यांनी वेढलेले असून सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचूही शकणार नाहीत अशी घनदाट जंगले आणि अरण्ये, त्यात वड, पिंपळ, कोकम अशा 200 ते 250 प्रकारची औषधी वनस्पती, विविध प्रकारची हिंस्र श्वापदे, शेकडो प्रकारचे मासे, अनेक प्रजातींची कासवे या संग्रहालयात पाहायला मिळतात. या रत्नागिरी येथील प्राचीन कोकण संग्रहालयात कोकणची प्राचीन समाजरचना, वेशभूषा, त्यांची केशभूषा, 12 बलुतेदार पद्धती, जुनी उपकरणे व हत्यारे यांच्या सहाय्याने प्राचीन कोकणचा इतिहास जिवंत व समृद्ध केला गेला आहे. हिरव्या गर्द टेकडीवर 3 एकर जागेत एक टुमदार कोकणी नाव इथे उभं राहिलं आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगारही दिलेला आहे. चला तर मग या संग्रहालयाचा संपूर्ण इतिहास गाईडच्या सहाय्याने आपण माहीत करून घेऊ. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहोत. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून इकडे एक नक्षत्रकार तयार केले आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड आहे विजिट करताना आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र म्हणतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके म्हणतो. याला पिंपळपार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेत
भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा होता. राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. तेल तयार केले जाते. त्या तेलाचा उपयोग कैलास जीवनसारख्या थीममध्ये केला जातो. इकडे अजगर बसवायचे. त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होते. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभ्या नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असतात. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जातो.
समोरचा खालील भाग आहे तो मातीचा. इथं असे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहे. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असेल. पूर्वी त्यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यात केला जातो. इकडे चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाऱ्हाणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते. इकडे वीरगळ आहे, वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक. चापकाने मारून घेतात ते या ठिकाणी दाखवले आहे. ते पुढे खेळ करण्यासाठी गावामध्ये येतात, त्याच्यामुळे इकडे कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी तर समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी बनवतात आणि पहाटेच्या वेळी घरी करतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा करतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळते. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी काढण्यासाठी वर्षभरासाठी 4 पाहिजे म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असते. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असतात. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळते. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावात नसते. आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या नाभिकाला समजली त्या पूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोटांच्या घरी जाऊन राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा. खोत गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या, शूर परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझभराचा उंबरठाही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सुंट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सुंट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असते तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका मजेशीर खेळ. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवडं ओटीवर बसत असतात. समोर आहे ती पडवी सर्व समानाने पडवीला बसायची. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे माजघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅपमधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. इकडे अडगित्या आहे. सुपारी कातण्यासाठी लहान मुलाला खेळताना शेतकरी आहे. पूर्वी त्याचं घर जसं असायचं ते तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारलं. तिची चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असत. जर हा विस्तवितला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत.
रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे, तिला कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असतो. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिगवर यासारखे धान्य पिकवीत असते. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकते. ती शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असते. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असतात. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असतो. इकडे गौरी गणपतीचा सण आहे. एखाद्याचे घर बांधायचं असेल की त्या घरी जाऊन मातीची कौल्या तयार करून देत असते. हे सफेद रंगाचे मडके आहेत, ते माडी काढण्याचे मडके आहेत. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोळ येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो. थेंब थेंब करणारी माडी हे मडके उंचीवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात पारा बलुतेरांचा असून नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालतो. सोनार हा गावातील महत्त्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असतो. त्याच्या या अप्रतिम कलाकुसऱ्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचं मला सोनार आहे. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असते. म्हणजेच भारताने जे सुवर्णयुग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वारे कोकणची बंदरे. सुतार आहे. कोकणातील 12 पुरस्कार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवते. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंत लाकडावरील कोरीव कामे जगत असते. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इकडे दरवेळची दाखवलं आहे सापाचे खेळ. इकडे गारवी दाखवला आहे सापाचे खेळ. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करत असते. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठी यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. दर दसऱ्या त्यांची पूजा होते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जातात आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः यावर बसते आणि हे सर्वजण घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे.
वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्याच चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तरी रोवळी गाऊन मुंबईला पाठवले जाते. मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण रोवळी हे स्वयंपाकघर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही दोन समाजाच्या खाद्य संस्कृती समान होते. कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उडीदचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण नाच होण्यासारखे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जातणीसारखा दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. शेवयाचे लाकडी यंत्र तेच करायचे. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. आतून मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात. आधी हे डाळ वाटून निघतो. याचा गोडपर्यंत बनवला जातो. टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डबे आहेत. दोन बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली आहे. इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी फळाई. यामध्ये पुरी भाताचे पोहे काढले जातात. सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत हा कासर या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होईल तेव्हा मुलीचे वडील कासरला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासर या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत होते. पूर्वी गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असते. या पाण्यावरती आमच्या नारळी खोकळीच्या बागा उन्हाळी भात शेती होत असते. उन्हाळी भात शेतीला भरपूर पाणी लागते. तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे असे एकमेव ठिकाण होते की ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येतात. लहान मुले मासेमारी व आंघोळीसाठी येत असतात. स्त्रिया कपडे धुण्यासाठी किंवा पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत असतात. थोडक्यात आमचं ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हा आमचं पाणवठा होतं व ते खोले मंदिर जातं. चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करतात आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेत जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होते. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वराने त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहतो. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन
चर्मकाराचा हातचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. पुढे आम्ही मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती तयार ठीक आहे. शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक ज्यावेळी गावात येत असत त्यावेळी पायात चामड्याच्या वाट, हातात घुंगरांची काठी, खांद्यावर फाटकी घोंग या वेशभूषेत येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशी यांचा मालक असतो. प्रत्येक गाई म्हशींची किंमत 8 ते 10 हजारांमध्ये असते. या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर काही लाखांमध्ये जाते. त्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांची राहणी साधी असल्याने त्यांची राहणी अशी साधीच होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट असते, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून खाली पडत असतो. हे खैराचे झाड आहे. याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. ते पाण्यामध्ये घालतात लोक. कातभट्टी आहे. हे जे खैराचे झाड आहे ते तोडले जाते. त्याच्या आतील भागात ते छोटे छोटे तुकडे करून पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. इथे मसाला आहे. पूर्वी याचा वापर शिकार करण्यासाठी करत असत. इथे मुखवटे आहेत, ते घालून फोटो काढणार असाल तर काढू शकताय. इथे आमचं शॉप आहे. ते काही खरेदी करणार असाल तर करू शकता. तुम्ही पुढे जायचं. लास्ट पॉईंट आहे शंखांचं प्रदर्शन. या प्राचीन कोकण संग्रहालयात अनेक वर्षापूर्वीची प्राचीन कोकण संस्कृती, 12 बलुतेदार पद्धती, 200 ते 250 प्रकारच्या विविध प्रकारच्या वनस्पती, तेथे असणारे वन्यजीवन, कोकणी भूमीला परशुराम भूमी का म्हणतात, हे आणि असे अनेक प्रकारचे प्रश्न, त्याचबरोबर त्यांची उत्तरे आपण गाईडच्या मदतीने समजावून घेतली. तर प्राचीन कोकणची संस्कृती, त्यानंतर तेथे असणारा समुद्रकिनारा, तेथील वन्यजीवन, त्याचबरोबर 12 बलुतेदार पद्धती जर आपल्याला पाहायची असतील तर नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेपासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या प्राचीन कोकण संग्रहालयाला नक्की भेट द्या.